तर घरामधील मिरर्स आपल्या आयुष्यावर किती इम्पॅक्ट करतात? बऱ्याचदा क्लायंट मला विचारतात की मिरर कुठल्या दिशेला हवेत किंवा कुठल्या दिशेला नको. त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवतोय आज. तर आपण दिशेवाईज जर गेलो तर नॉर्थ डिरेक्शन जी आहे ती प्रॉस्पेरिटी, तुमचं पॉझिटिव्ह किंवा पैशांचा मनी फ्लो वाढवण्याची दिशा आहे. नॉर्थ दिशा जी आहे, तर नॉर्थ दिशेला जर मिरर असेल तर तो उत्तम ठरला जातो. त्याचबरोबर वेस्ट दिशेला जर मिरर आला तर तेच तुमचं कर्ज होणं किंवा आपल्या आयुष्यात सतत येणारे प्रॉब्लेम्समध्ये वाढ होणं, की हे प्रॉब्लेम्स वेस्ट दिशेला. तर वेस्ट दिशेला मिरर लावणं शक्यतो तुम्ही टाळा, म्हणजे टाळाच. त्याचबरोबर तुम्ही साऊथ दिशेला जाताल तर साऊथ दिशेचा असा प्रॉब्लेम आहे की साऊथ दिशेमध्ये तुमचं नाव खराब होणं, तुमच्या बिझनेसमध्ये उतार येणं किंवा तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्समध्ये भर पडणं किंवा तुमच्या फॅमिली इश्यूज वाढणं, वाद होणं, विवाद होणं, हे साऊथच्या भिंतीला जर तुम्ही मिरर लावला घराच्या एक्झॅक्ट साऊथ दिशेला तर तुमचे हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सगळ्यात चांगली दिशा कुठली तर ईस्ट दिशा. ईस्टला तुमच्या रिलेशनशिपमधले जे आनंदीमय वातावरण आहे त्यात भर पडते, बिझनेसमध्ये फ्लो चांगला होतो, मनी फ्लो चांगला होतो. नॉर्थ दिशेचं जे आहे, नॉर्थ आणि ईस्टला तुम्ही मिरर लावू शकता. आता आपण येऊ बेडरूममध्ये मिरर असावा की नसावा. बेडरूममध्ये शक्यतो मिरर टाळा. टाळा इन द सेन्स तो बेडवर रिफ्लेक्शनच नाही आला पाहिजे. बेडवर ज्या आपल्या शरीराचं बेडवर झोपल्यानंतर ज्या शरीराचा पार्ट मिररमध्ये रिफ्लेक्ट होतो त्या शरीरातला पार्टला स्वेलिंग येणं, त्याच्या वेदना वाढणं, त्याचे इश्यूज जास्त प्रमाणात क्रिएट होणं, हे मिररचे इफेक्ट आहेत.